सखोल चौकशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, सखोल चौकशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. महायुती सरकारचं धिक्कार असो. बांधकाम कामगार शिष्यवृत्ती घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा या मागणीसाठी संघर्ष समितीचे निदर्शने आंदोलन. सोलापुरातील बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती योजनेत महाग घोटाळा झाला आहे, त्याची सखोल चौकशी करा व बांधकाम कामगारांच्या विविध मागणीसाठी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज, सेक्रेटरी सोहेल शेख, सल्लागार साहेबांना तेगेळी यांच्या नेतृत्वाखाली भव्य निदर्शने करण्यात आली. संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगीने नाद व निदर्शने कार्यक्रमाप्रसंगी महायुती सरकार मुर्दाबाद, शिष्यवृत्ती घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा, खासगी दलालांना अटक करा, प्रत्येक तालुक्यात भांडे वाटप स्वतंत्र केंद्र सुरू करा, बांधकाम कामगारांचे नूतनीकरण दर 3 वर्षांनी करा, खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्या, बांधकाम कामगार रक्त तपासणी सुविधा केंद्रावरच करा, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय सोडणार नाही, अशा घोषणा दिल्या. निदर्शने आंदोलनानंतर 16 मागण्यांचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळाद्वारे देण्यात आली. आज महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघर्ष समितीच्या वतीने जो बांधकाम कामगारांच्या शिष्यवृत्तीमध्ये महाघोटाळा झालेला आहे, तो घोटाळ्याचा चौकशी सखोल झाली पाहिजे, सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशा मागणीसाठी आम्ही या ठिकाणी निदर्शने कार्यक्रम करत आहोत. प्रामुख्यानं या घोटाळ्यामध्ये शेकडो कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे, परंतु तपासामध्ये 3 कोटी रुपये झाल्याचा या ठिकाणी सरकारी आकडा आहे. हा घोटाळा दाबण्याचा, हा घोटाळा संपविण्याचा, गरिबांना लुटण्याचा काम चालू आहे. परंतु आमचा थेट आरोप आहे, हा घोटाळा एका अधिकाऱ्याचा नसून, एका सचिवाचा नसून, महायुती सरकारचा, राज्यातील जे महायुती सरकार आहे देवेंद्र फडणवीसांचं, त्यांचा सरकारचा हा महाघोटाळा या ठिकाणी आहे. भांडीमध्ये घोटाळा, नोंदणीमध्ये घोटाळा, शिष्यवृत्तीमध्ये घोटाळा, मृत्यू दाखल्यामध्ये घोटाळा, मृत्यू अनुदानामध्ये घोटाळा, आरोग्याच्या अनुदानामध्ये घोटाळा, एकूण घोटाळा पूर्ण करून या महायुती सरकारनं या महाराष्ट्र कामगारांच्या महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री असलेले श्री पुणकर साहेब, त्यांनी देखील आम्ही अनेक वेळा त्या निवेदन दिलं. गेल्या 10व्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये प्रधान सचिवांना निवेदन दिलं, सोलापूरमध्ये शिष्यवृत्तीचा घोटाळा चालू आहे, परंतु तात्पुरत्या प्रमाणे वर या ठिकाणी घोटाळा चौकशी होतोय. तो चौकशी सीबीआय चौकशी झाला पाहिजे. आणि त्याचबरोबर बांधकाम कामगारांना काही समस्या आहे, नूतनीकरण 3 वर्षांनी झालं पाहिजे, भांडी वाटप करताना पैसे न घेतलं पाहिजे, भांडी वाटप केंद्र प्रत्येक तालुक्यामध्ये पाहिजे, नोंदणी त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये पाहिजे, दलालांचं जे नोंदणी आहे त्यांचा सुद्धा त्याकडे बंदोबस्त केला पाहिजे, दलालांना अटक केलं पाहिजे. अशा अनेक माध्यमातून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. जरी या ठिकाणी आपल्याला एक औपचारिकरित्या ठिकाणी आंदोलन केलं तरी देखील सोलापुरातील 5 लाख कामगार नोंद झालेले आहेत. सर्व कामगारांना घेऊन आम्ही मुंबईला मोर्चा काढू, पण या ठिकाणी शिष्यवृत्ती घोटाळ्याचा सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समिती गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून बांधकाम कामगारांचे जे शिबिर घेऊन एका शाळेमध्ये जे शिष्यवृत्ती घोटाळा करण्यात आलेला आहे, त्याबद्दल आम्ही माननीय कामगार मंत्री आकाश पुणकर साहेब यांना मुंबईत जाऊन त्याच्या निवासस्थानी आम्ही सगळी माहिती दिली होती. त्यानंतर 2 ते 3 महिन्यानंतर आम्ही सचिव यांना, प्रधान सचिव यांना आम्ही लेखी मेल केला. त्यानंतर आम्ही समक्ष भेटलो त्यांना जाऊन, त्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय इथं पत्र पाठवलं आहे. त्यानंतर लोकांना सगळे पत्र गेलेत की तुम्ही जे शिष्यवृत्ती घेतलं आहे ते खरी आहे का खोटे आहे, त्याबद्दल तुम्ही ऑफिसला येऊन लेखी द्या, तुमचं म्हणणं सादर करा. ते झाल्यानंतर जवळपास 251 लोकांना पत्र गेलं आहे.
पत्र गेल्यानंतर ते लोक आले, त्यांनी म्हणणं दिलं आहे की आम्ही फक्त आमच्याकडे सांगून घेतलेत की कागदपत्र तुम्ही द्या, तुमच्या मुलांना शिष्यवृत्ती भेटते. कोणत्याही स्कीममध्ये शिष्यवृत्ती भेटते हे त्यांना सांगण्यात आलेलं नव्हतं. आता इथं कसं झालेलं आहे की शिष्यवृत्ती त्यांना भेटली आहे. शिष्यवृत्तीसाठी 4 लोकांचे आधार कार्ड लागतात, नवरा बायको आणि 2 मुलांचे, आणि राशन कार्ड, आणि त्यांचं आधार कार्ड, राशन कार्ड, स्वतःचा बँकेत असलेला खाता व स्वतःचा मोबाईल क्रमांक. तर तिथं जे दलालांनी त्यांच्याकडनं त्यांचं स्वतःचं खातं घेतलं नाही आणि त्यांचं स्वतःचं मोबाईल नंबर घेतलं नाही, न घेता त्यांनी त्यांची शिष्यवृत्ती बदली, आणि शाळेचं त्यांना बोनाफाईड लागतो, बोनाफाईडही घेतलं नाही त्यांच्याकडनं. मग आता इतका मोठा जे घोटाळा झाला आहे, बोनाफाईड कुठला लावला हिने, मोबाईल नंबर कुठला वापरला, आणि खाता एअरटेल पेमेंट कसं काढलं तिने डुप्लिकेट, याच्यावर चौकशी व्हायला पाहिजे. या चौकशीसाठी CBI इन्क्वायरी व्हायला पाहिजे. इतके सिम कार्ड कुठनं आणलेत, एवढे जे सिम कार्ड आहे, पूर्वी कसं होतं, आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असलं तरी आपल्याला आधार कार्ड आणि आपला फोटो द्यावा लागत होता. मग आता इतके सिम कार्ड आणले कसे का, सिम कार्डच्या पाठीमागं मास्टर माइंड कोण आहे, सिम कार्ड कुठनं आणलेत, आणि एअरटेल पेमेंटचा माणूस लागतो, तो कसा का आला, आणि यांचं खातं कसं का उघडलं गेला. मग 1,60,000 यांच्या अकाउंटवर आल्यावर ते पैसे कसं तिने ट्रान्सफर करून घेतले. ट्रान्सफर करण्यासाठी कुठंतरी त्यांना ATMचा वापर करावा लागतो, स्लिप भरून काढावा लागतो, किंवा बँकेत चेक भरून काढावा लागतो. तर याची चौकशी व्हायला पाहिजे. पैसे कुठे गेले. आता नाहक ज्यांनी पैसेच घेतले नाहीत त्या लोकांना नोटीस येतात की तुमच्या अकाउंटला 1,60,000 दाखवतात की तुम्ही ते आणून रिटर्न भरा म्हणून. तर आता हे लोक ज्यांना शुगर आहे, BP आहे, आता लोकांना काय झालं तर त्याचे जिम्मेदार कोण असणार आहे. तर आम्ही एकच सांगतोय, या लोकांना आपल्या नोटीस काढू नका. जे खरे चोरटे आहेत त्या चोरट्यांना धरा, त्यांना हुडकून काढा. जे पडून गेलेत, कसं काय झालं काय नाही, त्यांची इन्क्वायरी करा, CBI इन्क्वायरी करा, त्यांना न्याय द्या. हेच आमच्या सरकारकडे मागणी आहे. या बांधकाम कामगारचं हे जेवढं जवळजवळ महाराष्ट्रामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये 5 लाख कामगार नोंदीत आहे, ते ॲक्च्युली जे खऱ्या कामगार आहेत त्याला लाभच मिळत नाही. किंवा जे अधिकारी घोटाळा केला त्याचं सखोल चौकशी करून, त्याच्या मालमत्ता इन्स्टंट चौकशी करून त्या सरकारकडनं रिटर्न भरावं. जवळजवळ 3 कोटी नाही, जवळजवळ 8 ते 10 कोटी त्याचा घोटाळा केलेला आहे. 3-4 अधिकारी, 5-6 कंत्राट व्यवस्थेचं मुलं आहे. अधिकारी कोण आहे? 3-4 अधिकारी कोण आहे? अधिकारी आजचा पेपरला पण आहे की, नाव सांगा की. अजंकी पवार आणि राजपूत आणि सुरवशे, हे 3 अधिकारी सरकारी अधिकारी आहे. ते जबाबदारी आहे. आणि ह्या बांधकाम कामगारचा सर्व घोटाळा त्यांनी जवळजवळ 2 वर्ष झाला हे पैसे खाऊन आणि लुटाचा केला. आणि अगदी खऱ्या कामगाराला लाभ मिळाला नाही, जे खोट्या कामगाराला लाभ मिळाला. आणि एकसुद्धा आणि त्यांच्या नावावर आणि सुरसूची म्हणा किंवा रेशन कार्डाचा घोटाळा आहे, आधार कार्डाचा घोटाळा आहे, आणि संपूर्ण घोटाळा करून या सर्व आणि त्यांचं घर भरून घेतला आणि गरीब कामगाराला वाऱ्यावर सोडलेलं आहे. त्यांच्या चौकशी केल्याशिवाय त्याच्याकडे CBI चौकशी व्हायला पाहिजे. हे आम्ही संघटनेकडनं मागणी करतो सरकारला. जय महाराष्ट्र. मी योगेश अविनाश जोजारे. माझी मुलगी अभियांत्रिकीची विद्यार्थिनी आहे. तिच्या कॉलेजच्या ग्रुपवरती एक मेसेज आला की अभियांत्रिकी आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सरकार देणार, म्हणून एक प्रयत्न करायचा म्हणून विश्व डेव्हलपर्सच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही कागदपत्र सादर केले. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जे त्यांना मागितले. त्यानंतर मी त्याचं फॉलोअप घेतलं नाही. मला एकदा एजंटचा फोन आला की मनोरमा बँकेत तुमचं खातं उघडायचं. प्रत्यक्षात मी बँकेत कधीही गेलो नाही. आणि नंतर त्याचा एकदा फोन आला की खातं आम्ही उघडून देऊ, तुमची सही मॅच होत नाही आहे. पण ते सहीचं सुद्धा व्हेरिफिकेशनसाठी मी गेलो. आणि नंतर हा विषय माझ्या डोक्यातनं पूर्ण ब्लँक झाला. मला मध्यंतरी कामगार आयुक्ताकडनं नोटीस आली. त्यावेळी आम्ही जाऊन तिथं चौकशी केल्यावर मला कळालं की माझ्या नावावरती असं काहीतरी घोटाळा आहे. माझं तिथं जिथं खातंच नाही आहे आणि खातं उघडायला बँकेची प्रोसेस आहे ती व्यक्तीसमोर लागते. माझ्या परस्पर खातं कसं काय उघडलं गेलं, कुठल्याही विड्रॉलवरती माझी सही नसताना माझ्या अकाउंटमधनं पेमेंट कसं काय काढून गेलं, ही कुठलीही गोष्टीबद्दल मी आणि भेटणार. तर कृपया
आमच्यासारख्या कष्ट करून खाणाऱ्यांचे नुकसान होऊ नये आणि जनतेला योग्य न्याय मिळावा अशी सरकारला आमच्या सर्वांच्या वतीनं मी हात जोडून मागेन. विष्णू करंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आंदोलनात सोहेल शेख, साहेबांना तेगेळी, रेखा आडकी, पप्पू शेख, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, सविता दासरी, पद्मा मॅकल, लक्ष्मी गुंटला, महालक्ष्मी शेरला, लक्ष्मी कुंटला, नागमणी रच्चा, नरसय्या मालपुरी, खताब शेख, इजाज विजापुरे, मुर्तुज औचकर, सोहाना नदाफ, मेहरुना नदाफ, शकीला शेख, लक्ष्मी येमुल, गौरी इंजामुरे यासह बांधकाम कामगार सेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.